हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. राधा यांचा इतिहास, यांच्याबद्दल मिथक, पुराण कथा किंवा काही इतर कथा कशा रचल्या गेल्या, तर राधाबद्दल माहिती, इतिहास, मिथक, त्याच्या मागचा उलगडा यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर. कृष्ण म्हटलं की राधा असं एकदम समीकरण झालेलं आहे. हो. आणि भागवत हा ग्रंथ कृष्ण चरित्रातला ग्रंथ आहे. कृष्णात चरित्र जे आहे हरिवंश किंवा इतर ठिकाणी आलेलं, तर त्या ठिकाणी राधा नाही. अच्छा. त्या ठिकाणी राधेचा उल्लेख नाही. आणि इकडे महाभारत हा कृष्ण चरित्राचा महत्वाचा ग्रंथ आहे. ओके. त्याच्यामध्ये राधा नाही. म्हणजे हे जुने ग्रंथ. आता महाभारताचा काळ, लिखाणाचा काळ जो आहे, जी काही रचना झाली 2000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि भागवताचा काळ 1000 वर्षापूर्वीचा. आणि मधल्या काळात सुद्धा राधा तुम्हाला कुठे दिसत नाही कृष्णासोबत. आणि कृष्ण मात्र जुनं व्यक्तिमत्व आहे, सगळ्यात जुनं. म्हणजे ऋग्वेदामध्ये कृष्ण आणि इंद्र यांच्या संघर्षाचा उल्लेख आहे. म्हणजे कृष्ण हा इंद्र विरोधी आहे आणि यज्ञाच्या विरोधातला आहे. प्रामुख्याने कृष्णाचं चरित्र जे आहे भागवतात आलेलं आणि महाभारतात आलेलं, त्यात एक दिसतं की तो यज्ञाचा विरोधक आहे. आणि त्यामुळे त्याचं इंद्राशी झालेलं युद्ध ऋग्वेदानी सांगितलं. ऋग्वेदाचा काळ हा आणखी मागे आपण जातो. साधारणतः 3000 वर्षापूर्वी ऋग्वेदाची निर्मिती झाली. म्हणजे 3000 वर्षापूर्वीच्या ग्रंथामध्ये इंद्राशी युद्ध करणारा कृष्ण आपल्याला दिसतो. आणि नंतर भागवतामध्ये गोवर्धन पर्वताची जी कथा आहे, म्हणजे पूर्वी लोक इंद्राची पूजा करायचे पाऊस येण्याकरता. पावसाचं दैवत म्हणून इंद्राकडे लोक पाहत होते, भारतीय लोक. पण कृष्णाने विरोध केला की आपल्याला पाऊस जो पडतो तो या गोवर्धन पर्वतामुळे मिळतो. कारण पर्वतावर जी झाडं आहेत त्या झाडांना ढग अडतात आणि मग पाऊस पडतो. आता आपण जे वैज्ञानिक सत्य सांगतो ते सत्य 1000 वर्षापूर्वी भागवतामध्ये जे सांगितलं आहे कृष्णाच्या तोंडून का होईना. म्हणजे भारतीय माणसाला हे माहित होतं की इंद्रामुळे काही पाऊस पडत नाही. तर पाऊस पडतो हा डोंगर जिथे असेल त्या डोंगरावर झाडं असतील मोठ्या प्रमाणात, त्या डोंगराला किंवा पहाडाला ढग अडतात आणि पाऊस पडतो. तर म्हणून मग कृष्णाचं म्हणणं असं होतं, म्हणजे कृष्णाच्या तोंडी आलेली कथा आहे, कृष्ण नावाची एक व्यक्ती होती असं काय आपण ठापणे सांगू शकत नाही. पण ते एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे असं अभ्यासकांनी मान्य केलं आहे. कारण काय की कृष्ण ज्या वसुदेवाचा मुलगा म्हणून त्याचं नाव आहे, वसुदेव कृष्ण ज्याला म्हणतात, ते वासुदेव असंही म्हणतात. तर तो वृष्णी नावाचं एक जनपद होतं, एक गण होता. त्या वृष्णी गणाचा सदस्य म्हणून कृष्ण हा त्यांचा नायक होता. आणि या वृष्णी जनपदाचं एक नाणं सापडलंय. आता हे नाणं साधारणतः 2000 वर्षापूर्वीचं आहे. 2000 वर्षापूर्वी वृष्णी जनपदाचं अस्तित्व होतं असं दिसते. म्हणजे कृष्ण नावाची व्यक्ती किंवा कृष्ण नावाचा एक नायक, जननायक हा अस्तित्वात होता 2000 वर्षापूर्वी किमान, याचा पुरातत्वीय पुरावा उपलब्ध आहे. आणि त्याच्याही 1000 वर्षापूर्वी, इसवीसनापूर्व 1500 ते इसवीसनापूर्व 1000 म्हणजे 500 वर्षाच्या कालावधीमध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली. आणि त्या काळामध्ये कृष्णाचा उल्लेख ऋग्वेदात येतो की त्यांनी इंद्राशी युद्ध केल्याचा उल्लेख आहे कृष्णाने. तर ते युद्ध असं झालंय, अंशुमती नदीच्या काठावर कृष्ण आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि दामोदर धर्मान कोसंबी फार मोठे प्राचीन इतिहासाचे अभ्यासक आणि नाणकशास्त्रज्ञ होते. त्यांचं म्हणणं आहे की ही काही काल्पनिक किंवा प्रतिकात्मक गोष्ट नाही आहे, जी ऋग्वेदाच्या 8व्या मंडलामध्ये आलेली ही गोष्ट आहे, संदर्भ आहे. तर त्यात ते प्रतिकात्मक अर्थ नव्हता. ते असं म्हणतात की आर्यपूर्वक कृष्णवर्णीयांचं हल्लेखोर आर्याशी झालेल्या ऐतिहासिक झगड्याच्या स्वरूपात ते प्रतिबिंब आपल्याला ऋग्वेदात दिसतं. म्हणजे हे जे आर्य आहे ते हल्लेखोर होते, बाहेरचे आलेले. आणि आर्यपूर्वी जे काळे लोक, कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा असा होतो. कृष्णवर्णीय. कृष्णवर्णीय काळा असा होतो. दुसरा अर्थ कृष्णाचा आकर्षण घेणारा, आकृष्ट करून घेणारा. आणि तिसरा अर्थ कृष्ण शब्दाचा होतो की शेती करणारा, कर्षण म्हणजे शेती, नांगराची शेती करणारा
आणि त्याच्या मोठ्या भावाचा उल्लेख जो तो बलरामाचा, तो शेती करणारा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी बळीराजा असा उल्लेख येतो. त्याच्या खांद्यावर नांगर दाखवतात. हो. हलधर, त्याला हलधर हा एक शब्द आहे. संकर्षण हाही एक शब्द संस्कृतमध्ये त्याच्याकरता वापरण्यात येतो. तर अशा तऱ्हेने शेती करणाऱ्या लोकांच्या वर्गाचा नेता म्हणून कृष्ण हा होता, असं हे दामोदर धर्मांत कोसंबीच्या विधानातून दिसतं. ते पुढे म्हणतात, कृष्णाला भागवत हे जे नाव आलं ते बुद्धामुळे. बुद्धाचं नाव आहे भागवत, तेच नाव मग कृष्णाला मिळालं. आणि मग भागवतांनी गायलेली गीता म्हणजे भगवद्गीता. म्हणजे कृष्ण हे एक जननायक असल्यामुळे जसं त्यात आपण कलाकारांचा वापर किंवा नेत्यांचा वापर लोक आपल्या जाहिरातीसाठी करतात उत्पादन विकण्याकरता, तसं कृष्णाचा वापर गीतेच्या रचनाकाराने, गीता कोणी रचली गेली हे नेमकं सांगता येत नाही आपल्याला, पण ग.श्री. खैरांचं म्हणणं की 3 टप्प्यामध्ये 3 काळामध्ये गीतेची रचना झाली. ग.श्री. खैर हे गीतेचे फार मोठे संशोधक होते. आपल्या पुण्यात अनाथ विद्यार्थी गृह जो आहे त्याचे संस्थापक होते. मी त्यांचं एक व्याख्यान 1973 मध्ये ऐकलं, म्हणजे 50-51 वर्षापूर्वी. तर ते तर गीतेचं मूळ रूप असं त्याचं व्याख्यानात शीर्षक होतं. 3 व्याख्यानं मी ऐकली. तर त्यांचं म्हणणं की गीता एका व्यक्तीने लिहिली असं म्हणता येत नाही, एका काळात लिहिली गेली असंही म्हणता येत नाही. तर हा एक समूह होता लिहिणाऱ्यांचा किंवा रचणाऱ्यांचे काही समूह होते. त्या लोकांनी ही रचना त्या काळाच्या अनुरूप अशी लिहिली आहे आणि नाव दिलं कृष्णाचं. भागवत हे नाव जे आहे हे कृष्णाचं ह्याने दिलं. कृष्ण लोकप्रिय होता, लोकप्रिय नाव वापरायचं आणि आपला धंदा करायचा की आपला विचार मांडायचा. भागवत हा ग्रंथ सुद्धा त्यातूनच तयार झाला पुढे आणखी 1000 वर्षांनी. तर कोसंबींचं पुढचं असं म्हणणं आहे की ज्या शासक वर्गावर तत्कालिक ब्राह्मण अवलंबून होते त्या वर्गाच्या एखाद्या शाखेला काही कारणाने न रुचणाऱ्या सामाजिक कार्यासाठी स्फूर्ती देणारा आणि प्रस्थापित ब्राह्मणी पद्धती निवासाने न दुखवता तिचं समर्थन करण्यासाठी सहाय्यभूत होणारा एकमेव ग्रंथ म्हणून गीतेचा उपयोग झाला. तर तेव्हा जे शासनकर्ते होते, गीता निर्माण झाली इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आणि त्या शतकामध्ये तसं तर अनुकूलता नव्हती. फक्त पहिलं शतक महत्वाचं यासाठी आहे कारण तेव्हा पाटलीपुत्र मगधचे राजे हे शुंग वंशाचे ब्राह्मण होते. शुंग आणि कण्व या 2 वंशांनी त्या परिसरात राज्य केलं. तर त्यांना खुश करण्याकरता गीता रचली गेली असं या ठिकाणी दामोदर धर्मांत कोसंबीचं म्हणणं आहे. धर्मांत कोसंबी हे नाव प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधींचे शिष्य होते आणि केळुसकर गुरुजींचं बुद्धचरित्र वाचून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ते राष्ट्रभाषा प्रचार समितीत काम केलं. वर्धेला त्यांची समाधी आहे. तर त्यांचे पुत्र होते दामोदर धर्मानंद कोसंबी, त्यांचं हे म्हणणं आहे. आणि गीतेत खूप गोष्टी आहेत, अनेक विसंगती आहेत. त्या विसंगतीवर चर्चा करायची आपल्याला गरज नाही. पण अशा तऱ्हेने जे कृष्ण अतिशय लोकप्रिय झालेला आणि त्याच्यावर तरुण स्त्रिया भाळतात, सुंदर स्त्रिया भाळतात, अशा प्रकारच्या कथा ज्या तयार झाल्या नंतरच्या काळात त्या तंत्र संप्रदायाच्या लोकांनी केल्या. कारण कृष्णाच्या पत्नीचा उल्लेख तुम्हाला कुठे आढळत नाही. मग त्याला सत्यभामा ही एक पत्नी होती, मग रुक्मिणी त्याच्यावर भाळली होती, अशा कथा आपल्याला आढळतात अलीकडे लिहिलेल्या. आणि राधेचा उल्लेख तर त्याही मध्ये कुठेच नाही आहे. म्हणजे सत्यभामेच्याही कथेत नाही किंवा आपल्या रुक्मिणीच्याही कथेत नाही. तर ही राधा कशी काय आली त्या ठिकाणी? की राधा या शब्दाचा अर्थ होतो आकर्षून घेणारी, राधित आकर्षित घेणारी, स्वतःकडे आकर्षित करून घेणारी अशी राधा. हिच्याबद्दलची कथा पुढे अशी आली की वृषभानु वैश्याच्या कलावती नावाच्या पत्नीची मुलगी आहे. हा ब्रह्मवैवर्त पुराणात ही कथा आली आहे. ही पहिल्यांदा राधेची कथा सापडते ब्रह्मवैवर्त पुराणात. आणि पुढे पद्मपुराणात तिची कथा आहे, अनेक पुराणात आहे. आणि मग राधा लोकप्रिय झाली आणि तिचे जे कृष्णाचे जे अधिकृत बायका होत्या, म्हणजे रुक्मिणी आणि सत्यभामा 2 बायका होत्या, तर त्यांचं स्थान दुय्यम झालं. म्हणजे आता आपण पंढरपुरात गेलो तर पंढरपुरात विठोबा हा कृष्णाचं रूप मानलं गेला, म्हणजे एकटाच आहे तो. आणि कथा अशी आहे की तो आला कशासाठी, तर पुंडलिकासाठी आला विठोबा. आणि मग त्याला शोधायला रुक्मिणी आली. आता अशी एक कथा आहे की दुसरी कथा अशी आहे की रुक्मिणीचं आणि कृष्णाचं भांडण झालं कारण तो सत्यभामेवर जास्त प्रेम करत होता, रुक्मिणीवर कमी करत होता. म्हणजे सवती मत्सराची ही कथा आहे. आणि मग रुसून रुक्मिणी पंढरपूरला आली अशी कथा आहे. आणि तिला शोधायला मग कृष्ण पंढरपुरात आला. आणि आपण पंढरपुरात गेलो तर कृष्ण एकटाच आहे, म्हणजे कृष्ण ज्याला विठोबा म्हणतात तो एकटाच आहे. पण बाजूला रुक्मिणीचं मंदिर आहे जिचे पुजारी उत्पात आहेत.
पंढरपुराचे पुजारी बडवे होते आणि रुक्मिणीचे उत्पात होते. आता ते सरकारच्या ताब्यात असल्यामुळे कोणी पुजारी होऊ शकतं. तर आता रुक्मिणी आल्यावर पुन्हा तिथे सत्यभामेचं मंदिर व्हायचं कारण नाही. तिथे सत्यभामेचं मंदिर केलं लोकांनी. तिला राही म्हणतात. राही. आता राही रुक्माबाई पुण्यरेखे शोभा वगैरे वगैरे आरतीत आहे ना. तर पण तिथे सुद्धा राधा नाहीये. म्हणजे एकीकडे आपण आपल्या कृष्णाची प्रेमिका म्हणा की कृष्णाची पत्नी म्हणून राधेला केलं, तिथे राधा नाही. कारण भागवतात नंतर जे काही पुराणं लिहिली गेली, ब्रह्मवेद पुराण, पद्मपुराण वगैरे, या पुराणांमध्ये राधा ही विवाहित होती. अच्छा. आणि कृष्णापेक्षा मोठी होती. त्यामुळे तिचं प्रेम कसं होतं, लहान बाळावर कसं प्रेम करतो तसं होतं. म्हणजे त्यात आपण कोणत्याही प्रकारे कामुकतेचा अंशही नव्हता असं जे कृष्णाचे अभ्यासक आहे, जे भक्त आहेत ते सांगतात. पण आपण उत्तर भारतात गेलो तर विशेषतः वृंदावन किंवा तिकडे जे होळीच्या वेळेस तिथे राधेचा उत्सव होतो, मोठा उत्सव, राधे राधे ओरडतात लोक आणि होळी खेळतात. तर बरसाना गाव आहे, ते राधेचं गाव आहे असं सांगितलं जातं. तर आता ह्या कथा नंतरच्या आणि लोकांना त्या खऱ्या वाटतात आणि बहुतेक मंदिरामध्ये तुम्हाला कृष्णासोबत राधा दाखवतात. म्हणजे एकीकडे ती त्याच्यापेक्षा मोठी होती आणि त्यांनी लहान बाळासारखं प्रेम केलं असं सांगायचं. दुसरीकडे त्याच्या समकक्ष बायकोची जागा जी आहे ती त्या ठिकाणी ठेवायची. तर हा जो विचित्र प्रकार आपले श्रद्धाळू लोक करतात. आणि राधा संप्रदाय स्वतंत्र संप्रदाय आहे. वृंदावनात आपण गेलो तर वृंदावनात सुद्धा कृष्णाच्या मंदिरामध्ये राधा आहे पण रुक्मिणी नाहीये. जी रुक्मिणी आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विठोबासोबत विठ्ठल रुक्मिणी असा शब्द वापरतो. ज्ञानेश्वरांच्या आईचं नाव रुक्मिणी होतं आणि वडिलाचं नाव विठ्ठलपंत होतं. अशी नावं आपल्याला अनेक घराघरात आढळतात आणि प्रत्येकाच्या देवघरात विठ्ठल रुक्मिणी सोबत असतात. पण वृंदावनामध्ये कृष्णाच्या सोबत राधा आहे पण रुक्मिणी नाही. रुक्मिणीचं मंदिर त्या नदीच्या काठावर, यमुनेच्या काठावर लहानसं मंदिर आहे. तिला दुय्यम स्थान दिलेलं आहे. रुक्मिणीला दुय्यम स्थान आणि राधेला प्रमुख स्थान आहे. आणि राधेच्या नावाने जो संप्रदाय आहे त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लैंगिक भ्रष्टाचार होतो. आता हा जो लैंगिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आणि त्याला प्रतिष्ठा मिळाली कृष्णाच्या राधेमुळे. आता राधा आली कुठून? तर हिची जी चित्र आपल्याला जी दिसतं ना, आता जे चित्र दिसतं ते एक आपल्या मोगल चित्रशैलीत किशन नगर असं गाव आहे. तिथल्या एका राजाच्या पदरी एक मुलगी होती काम करणारी. पण ती सुंदर होती पाहायला आणि गाणं सुद्धा खूप छान गात होते. म्हणून बनीठरी तिचं नाव होतं. बनीठरी नावाची दुकानाची नाव आपल्याला सापडतात. तर तिचं जे नाव आहे, तिचं जे चित्र आहे ते काढलं त्या राजानी, आपली बायको म्हणून तिला केलं आणि ती राधा म्हणून गाजली. म्हणजे राधेचं जे एक चित्र प्रसिद्ध आहे, जे भारत सरकारने टपाल म्हणून जे प्रसिद्ध केलं, ते त्या राधेचं म्हणजे एका राजपूत राजाच्या पदरी असलेल्या मोलकरणीचं चित्र आहे ते. आणि राधा सगळ्यात जास्त लोकप्रिय जी झाली आहे ती जयदेव नावाचा कवी, जो आता ओरिसामध्ये जगन्नाथपुरीचं मंदिर आहे ना, त्याचा उपासक होता. पण तो जो संप्रदाय होता, जयदेवाचा संप्रदाय, तो होता शाक्त संप्रदाय. मुळात तो राधेचा पूजक असा होता. म्हणून त्यांनी गीत गोविंद नावाचं जे काव्य लिहिलं, अतिशय प्रसिद्ध काव्य. आपण जर नृत्य वगैरे, ओडिसी नृत्य किंवा नृत्याचे इतरही प्रकार आहे, कथक वगैरे, त्याच्यामध्ये ओडिसीमध्ये तर हमखासपणे गीत गोविंदाच्या पदावल्या गायल्या जातात. मी सुद्धा पूर्वीचे गायक, माझंही आवडतं काव्य आहे ते. तर त्याच्यामध्ये राधा आणि कृष्णाच्या बद्दलची कथा अशी आहे, म्हणजे मला आठवतो तो श्लोक की ललित लवंग लता परशीलन कोमल मलय समीरे विहरती हरिह नृत्य सरस वसंते नृत्य ती युवती जनेन समम सखी विरही जनस्य दुरंते. याचा अर्थ असो की सगळीकडे वसंत ऋतूचा शृंगार झालेला आहे, कोकिळ पूजन करते आहे, नवीन पालवी फुटलेली आहे, झाडांना फुलं आलेली आहेत. अशा या मदमस्त अशा वातावरणात
कृष्ण हा गोपिकासोबत नृत्य करतोय. राधा वयस्कर झालेली आहे, राधा म्हातारी झालेली आहे आणि तिच्या मनात असं विरह भावना जागू झाली आणि ती असं त्या दुःखामध्ये विरह भावनेमध्ये आपलं जे म्हणणं आहे ती म्हणते आहे अशी सुरुवात केली आहे गीत गोविंदामध्ये. आणि पुढे मग सगळं वर्णन जे आहे ते शृंगाराचे जे काही प्रकार आहे त्यातला एक संभोग शृंगार नावाचा प्रकार आहे. त्या संभोग शृंगारामध्ये ते वर्णन आहे. म्हणजे राधा आणि कृष्णाच्या संभोगाचं वर्णन गीत गोविंद या काव्यात आहे आणि बहुतेक सर्वच कवींचं आवडतं काव्य आहे. म्हणजे आपले जे ग दि माडगुळकर ज्याला आधुनिक वाल्मिकी म्हणतात त्यांचं अतिशय आवडतं हे काव्य होतं. आणि गीत गोपाल नावाचं त्यांनी एक काव्यच लिहिलं. हे मग श्रीरामचंद्र नावाचे एक मोठे गायक होते त्यांनी गायलेलं आहे. ते सुद्धा मी ऐकलेलं आहे, अनेक गायकाच्या तोंडून ऐकलं. अशा तऱ्हेने राधा हे आवडतं पात्र कवींचं आहे, कलावंतांचं आहे, गायकांचं आहे. पण हे सगळं करताना एक गोष्ट अशी झाली की कृष्णाचं चरित्र बदनाम झालेलं आहे. जो कृष्ण भारतदात्त आहे म्हणजे आपल्या महाभारतामध्ये तो योद्धाही आहे आणि सोबत राजनीतिज्ञ आहे आणि कपट कारस्थान करणारही आहे. भागवतात मात्र तो सगळ्या भक्तांचा आवडता, भक्तांची इच्छा पूर्ण करणारा अशा प्रकारचा कृष्ण जो आहे तो गीत गोविंद म्हणजे बदनाम झालेला आहे. 11व्या शतकात भागवताच्या निर्मितीनंतर 100 वर्षानंतर हे काव्य तयार झालं. आणि या काव्यानी तो तंत्र संप्रदायाचा असल्यामुळे तंत्र संप्रदायात काय असतं की कोणतंही दैवत एकटा ते ठेवत नाही. म्हणजे विठोबा एकटा आहे का सोबत रुक्मिणी आणा, लागलंच राधाई आणा. शंकर एकटा आहे का पार्वती आणा, गणपती एकटा आहे का ते विनायकी आणा. सगळ्या दैवतांना स्त्री सोबत ठेवायचं, स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे अशा प्रकारचं एक तत्वज्ञान तंत्र संप्रदायाचं आहे. म्हणून कोणतेही दैवत तुम्हाला एकटं ठेवायचं नाही म्हणून त्यांनी त्या कृष्णाला एकटं ठेवलं नाही आणि त्याच्यासोबत राधा जोडली. सत्यभामा आणि रुक्मिणी तर होत्याच, राधा जोडली आणि राधेचा आणि त्याचा जो संबंध आहे तो लैंगिक संबंध दाखवलेला आहे. त्यामुळे कृष्णाबद्दलच्या ज्या कथा पुढच्या काळात कवींनी किंवा तमाशातल्या वगामध्ये किंवा नाटकामध्ये आपल्याला कृष्ण कथा जी सापडते, स्त्रीलंपट, छचोर असा म्हणजे अगदी चौकावर तिवल्या बावला करणारा असं विचित्र चित्रण जे झालं आहे त्याला कारण हे तंत्र संप्रदायातल्या ह्या परंपरा आणि विशेषतः गीत गोविंद हे काव्य. त्यामुळे राधा हे पात्र अतिशय लोकप्रिय झालं आहे. पण अनेकांच्या मनात एखादी राधा असते, अनेक राधांच्या मनात एखादा कृष्ण असतो. म्हणजे विवाह बाह्य संबंधाला प्रतिष्ठा देणारं पात्र म्हणजे राधा आहे. म्हणजे जे राधेला मानतात, राधे राधे म्हणतात ना, बरेचदा आपण टीव्हीवर पाहतो काही लोक राधे राधे म्हणतात, गाणं म्हणतात. किंवा जो चैतन्य महाप्रभूचा जो संप्रदाय ओरिसामध्ये होता, ओरिसा आणि बंगालमध्ये तो वाढला, तर त्यात श्रील प्रभुपाद नावाचा एक तिथलाच माणूस हा अमेरिकेत गेला आणि त्यांनी मग असं कृष्णा कॉन्शियसनेस सेंटर असं काही केंद्र काढलं आणि हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण त्याला संप्रदाय म्हणतात. तर तिथे अमेरिकन लोकांनी त्याला ह्याची साथ दिली की तो 73-74चा जो काळ होता ज्या काळामध्ये तो संप्रदाय निघाला, तर त्या काळामध्ये तिथे हिप्पी लोक नैराश्यामध्ये गेले होते आणि त्यामुळे लोक वाईट वळणाला आधीच लागले होते. ते सगळे लोक मग ह्या हरिकृष्ण संप्रदायात आले. आपल्याकडे रुक्मिणीचं देवस्थान म्हणजे स्थान मानले गेलेलं अमरावती जिल्ह्यातलं कौंडिण्यपूर आहे ना, तिथे इस्कॉननी रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे. मुंबईला आहे, यवतमाळला आहे, म्हणजे अनेक लहान गावात या, अमेरिकेत या, रशियात मागे त्या मंदिरावर बंदी आली होती. कारण त्यांचं असं म्हणणं होतं हे लोक हिंसक आहेत, हिंसेला प्रोत्साहन देतात, गीता ही हिंसेला प्रोत्साहन देणारी आहे. पण कोर्टात रशियाच्या कोर्टात केस दिली होती. शेवटी त्या ज्यांनी ती फिर्याद केली त्याच्या विरोधात निकाल लागला आणि गीतेवर बंदी काही आली नाही. म्हणजे हा प्रकार इतका साधा राहिला नाही. जगभर आता राधा ही लोकप्रिय झालेली आहे आणि मग अनेक विवाहित स्त्रिया ज्यांना लैंगिक सुख आपल्या नवऱ्याकडून मिळत नाही ते इतरांकडून मिळण्याकरता अशा प्रकारच्या बाबा बुवांकडे जातात. तर त्यावरून राधा हे पात्र त्याला कारणीभूत आहे आणि मानवी वृत्ती जी आहे विवाहाबाह्य संबंध ठेवण्याची ती स्वाभाविक आहे की अस्वाभाविक आहे हा एक मुद्दा वेगळा. पण आता आपण कृष्णासोबत राधा सतत जोडून त्याला प्रतिष्ठा दिली आहे आणि त्यामुळे राधा ही काल्पनिक जरी असली तरी आपण तिला आपल्या मनातल्या राधेला जिवंत केलाय असं मला वाटतं. खरं आहे सर. मातृदेवतांचा इतिहास म्हणजे भारतीय मातृदेवता या पुस्तकामध्ये तुम्ही पहिली 2 वाक्य अशी लिहिलीत, कृष्णाच्या उपासकांनी इतर संप्रदायांना हीन लेखण्याकरता अनेक कथा रचल्यात, परंतु राधा या काल्पनिक मातृदेवतेने त्याच्यावर मात करून ती प्रस्थापित झाली. मग राधा काल्पनिक होती का असं प्रश्न येतो. राधा काल्पनिकच होती कारण तिचा उल्लेख कुठेच नाही. म्हणजे कृष्ण कथा सांगणारी जी 2 मोठी
काव्य आहे. भागवत ही काव्यासारखंच आहे, काव्य आणि गद्य. आणि महाभारत हे महाकाव्यच आहे. त्या दोन्ही ठिकाणी राधेचा उल्लेख नाहीये. हा ब्रह्मवैवर्त पुराणात पहिल्यांदा आला. इथे भक्तीचं महत्व सांगण्यात आलं. भागवतात नाही आहे म्हणजे कुठेच नाही ना. भागवत हा भक्तीचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे आणि विशेषतः कृष्ण भक्तीचा तो संप्रदाय ग्रंथ आहे. तर त्याच्यात राधा नाही. मग तू पुढे आणली आहे ती 1000 वर्षापूर्वी राधा सापडत नाही तुम्हाला कुठे. म्हणजे आता ह्या 700-800 वर्ष 900 वर्षामध्ये मग राधेचा जन्म झाला. 11व्या शतकात राधा आणली गीत गोविंदमध्ये जयदेव कवींनी. म्हणजे 900 वर्षापासून राधा आपल्याकडे प्रस्थापित झाली. आणि मग लठमार होली, बरसानाची, ते वृंदावन वगैरे आपण टीव्हीवर पाहतो. आणि त्यातून जय राधे राधे म्हणणारे लोकही पाहतो आपण. राधेला मांडणारे एक वर्गी पाहतो. तिची स्वतंत्र मंदिरं सुद्धा आहेत. बरसानाला स्वतंत्र मंदिर आहे तिथं. आणि त्या भागात उत्तर भारतात ते आहे. आता आपण जे बरेच बाबा बोकाळलेले पाहतो ना, तो राम रहीम म्हणा किंवा आसाराम बापू किंवा आता नवीन बाबा निघतात. आणि त्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला ज्या विवाहित स्त्रियांना लैंगिक सुख मिळत नाही नवऱ्याकडून, त्या तिथे गेलेल्या दिसतात. अशा तऱ्हेने एका वाईट प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारं पात्र म्हणजे राधा आहे, असं माझं मत झालेलं आहे. ठीक आहे सर, स्पष्टीकरण दिलं त्यावर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.